दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा असे म्हणण्याची परंपरा सुरू झाली ती उगाच नाही, तर विजय प्राप्त करणारा फार मोठा इतिहास या दिवसाच्या मागे दडलेला आहे. पराक्रमाचा आणि पौरुषाचा असा हा सण या दिवशी चातुर्वर्ण सोबत आलेले दिसतात. प्रभू रामचंद्रांनी रावणासारख्या बलाढ्य योद्ध्याचा वध करून शत्रूवर विजय प्राप्त केला तो याच दिवशी. देवी दुर्गेने महिषासूर राक्षसाला युद्ध करून संपवले ते याच दिवशी आणि त्यामुळेच तिला महिषासूरमर्दिनी असे म्हटले जाऊ लागले. या आख्यायिकांचा इतिहास पाठीमागे असल्याने बरेच राजपूत आणि मराठा योद्धे आपल्या युद्ध मोहिमांचा आजच्याच दिवशी शुभारंभ करीत असत. अज्ञानावर ज्ञानाने, वैऱ्यावर प्रेमाने आणि शत्रूवर पराक्रम गाजवीत विजय प्राप्त करण्याचा हा दिवस विजयादशमी अतिशय शुभ समजला जातो. 3.5 मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस कोणत्याही कार्याचा शुभारंभ करण्याकरता अत्यंत शुभ समजला जातो. कित्येक लोक या दिवशी नव्या प्रतिष्ठानांची सुरुवात दसऱ्यापासून करतात. नवे वाहन या दिवशी घेतले जाते. वाहनाची पूजा केली जाते. शस्त्रांची पूजा करण्याची देखील प्रथा आहे. सरस्वती पूजन या शुभ मुहूर्तावर करतात. आपल्या महाराष्ट्रात एकमेकांना सोन्याच्या रूपात आपट्याचे पान दिले जाते. या दिवशी सीमोल्लंघन, सरस्वती पूजन, शमी पूजन, शस्त्रास्त्रे पूजन आणि अपराजिता पूजन देखील केले जाते. दसरा हा सण हिंदू धर्मामध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. त्या दिवशी एकमेकांना शुभकामना दिल्या जातात. नवीन कपडे या सणानिमित्त खरेदी केले जातात. तसेच सोने चांदी देखील या सणानिमित्त खरेदी केले जातात. घराला आंब्याच्या पानांची व झेंडूच्या फुलांचे तोरणे लावतात. दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे. यंत्र, वाहने यांना झेंडूच्या फुलांच्या माळा घालतात. संध्याकाळी सोने लुटण्याची प्रथा आहे, म्हणजेच आपट्याची पाने लुटण्यासाठी गावाची वेश ओलांडून जात असतात. दसरा हा सण साजरा करण्याची परंपरा खूप जुनी आहे. पांडवही अज्ञातवासात राहण्याकरता यावेळी गेले होते. त्यावेळी त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती. अज्ञातवास संपल्यावर तेथे त्यांनी परत ती शस्त्रे घेतली व त्या झाडाची पूजा केली. तो हाच दिवस आहे. दसरा म्हणजेच विजयादशमी. विजयादशमी म्हणजेच अश्विन शुद्ध दशमी. हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानला जातो. याच दिवसाला आपण दसरा सण म्हणून साजरा करतो. देवीच्या घटांची स्थापना अश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते आणि 10व्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते. दसरा हा सण शेतीविषयक लोक उत्सव म्हणून साजरा करत होते, कारण त्यावेळी पेरलेल्या शेतातील पहिले धान्य घरात येते. त्यामुळे शेतकरी हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करत असतो. ग्रामीण भागातील शेतकरी हा उत्सव साजरा करताना शेतातील धान्याचा तुला आपल्या फेट्यात लावण्याची पद्धतही प्रचलित आहे. काही लोक तर टोपीवर लावतात. 3.5 मुहूर्तातील एक मुहूर्त मानला गेलेल्या विजयादशमीला शुभकार्य करतात. नवी वाहने, वस्तू तसेच कपड्यांची खरेदी, सोन्याची खरेदी देखील या दिवशी केली जाते. शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी शुभारंभ केला. पेशवाईमध्ये सुद्धा या सणाचे महत्त्व होते. बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत कायम करीत असत. अनेक शूर पराक्रमी राजे याच दिवशी दुसऱ्या राज्यावर स्वारी करण्यास जात असत. यालाच सीमा उल्लंघन म्हणतात. विजयादशमी खास विजय मिळवून देणारा दिवस आहे असे मानले जाते. दसरा या दिवशी ज्या वृक्षाची पाने लुटली जातात त्या वृक्षाला अस्मंतक असे म्हणतात. या वृक्षाच्या पानांमध्ये औषधी सद्गुण आहे. तो म्हणजे पित्त व कफ दोषांवर गुणकारी आहे. नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे दसरा. 9 दिवस अधिष्ठान केलेल्या देवीने महिषासूर राक्षसाचा या दिवशी वध केला असे म्हटले जाते. तर रामानेही याच दिवशी रावणाचा वध केल्याचे आपल्याला कळते. म्हणून रावणाचे दहन म्हणजेच वाईट वृत्तीचे दहन या दिवशी करावे असे मानले जाते. या दिवशी घरोघरी पूजा अर्चना करून शस्त्रांची, लक्ष्मीची आणि घरातील वाहनांची मनोभावे पूजा केली जाते. झेंडूची फुले आणि आंब्याच्या पानांची तोरणे लावली जातात. झेंडूच्या फुलांनी देवघर तसेच देवींना हार लावला जातो व संध्याकाळी एकमेकांना आपट्याची पाने देऊन त्यांच्या कुटुंबाला भरभरून शुभेच्छा दिल्या जातात. तसेच सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा असे म्हटले जाते. आणखी एक महत्त्व म्हणजे 3.5 मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून दसऱ्याच्या मुहूर्तावर नवी खरेदी, नवे करार, नव्या योजनांच्या, चांगल्या गोष्टींचा प्रभाव केला जातो, प्रारंभ केला जातो. अज्ञानावर ज्ञानाने विजय केला जातो. शत्रूवर पराक्रमाने तसेच वैऱ्यावर प्रेमाने विजय केला जातो. तसेच कुटुंबातील सर्व मंडळी एकत्रितपणे देवीला आपल्या विजयाची कामना करतात व जीवनात सतत कायम राहण्यासाठी आशीर्वाद मागतात. तर विजयादशमी तिथी प्रारंभ होत आहे
23 ऑक्टोबर 2023 रोजी संध्याकाळी 5:44 आणि विजयादशमी तिथी समाप्त होत आहे 24 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3:14 तर उदय तिथीप्रमाणे दसरा 24 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल. तर दसरा सण कसा साजरा करतात ते आता आपण पाहूयात. दसरा सण हिंदू धर्मात मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो. दसरा सणाच्या दिवशी घराला झेंडूच्या फुलांचे तोरण बांधले जाते. संध्याकाळी आपट्याची पाने सोनं म्हणून लहानांनी मोठ्यांना द्यायची पद्धत आहे. आपट्याची पाने देण्यासाठी एकमेकांच्या घरी सुद्धा काही लोक जातात व त्यांना शुभेच्छा देतात. ही एक जुनी प्रथा आहे आणि आजही ती कायम आहे. या दिवशी विविध पदार्थ सुद्धा घरी केले जातात. संध्याकाळी रावणाच्या प्रतिकृतीच्या दहनाचे कार्यक्रमही आयोजित करतात. तर दसरा सणाविषयी एक पौराणिक कथा आहे, ती आता आपण पाहूयात. दसऱ्या दिवशी सोने लुटण्याची एक प्रथा आहे, त्याविषयी एक कथा आहे. ती म्हणजे फार वर्षांपूर्वीची एक गोष्ट आहे. वर्तंतू नावाचे एक ऋषी होऊन गेले. त्यांच्याकडे विद्या अभ्यासासाठी खूप शिष्य येत असत. बरेच शिष्य अभ्यास करून मोठे होत. त्यावेळी मानधन किंवा फी देण्याची पद्धत नव्हती. त्यामुळे शिक्षण संपल्यावर विद्यार्थी गुरुदक्षिणा देत असत. या ऋषीकडे कौत्स नावाचे एक शिष्य होता. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरुने त्याला घरी जाण्यास परवानगी दिली. त्याने ऋषींना विचारले की तुम्ही गुरुदक्षिणा म्हणून काय घेणार? मी तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ? तुम्ही मागाल ती गुरुदक्षिणा मी देईल. मग त्या ऋषीने याची परीक्षा घ्यायचे ठरविले. परंतु ऋषीने कौत्सला प्रत्येक विद्याबद्दल 1 कोटी सुवर्णमुद्रा याप्रमाणे 14 विषयाबद्दल ज्ञान दिल्यामुळे 14 कोटी सुवर्णमुद्रा आणावयास सांगितले. ते ऐकून कौत्स गंगावला गेला. तो रघुराजाकडे गेला. परंतु राजाने त्याच वेळी विश्वजित यज्ञ केल्यामुळे खजिना संपला होता. तरी सुद्धा राजाने कौत्साकडे 3 दिवसांची मुदत मागितली आणि त्याने इंद्रावर स्वारी करण्याचे निश्चित केले. इंद्राला रघुराजाचा पराक्रम माहीत होता. त्याने कुबेराला सारी हकीकत सांगितली. इंद्राने आपट्याची पानांच्या आकाराची सोन्याची नाणी बनवून ती पावसासारखी राजाच्या राजवाड्यात पाडली. कौत्स त्या सुवर्ण मुद्रा घेऊन वरतंतू ऋषीकडे गेला आणि त्या ऋषीला गुरुदक्षिणा घेण्यास विनंती केली. परंतु ऋषींनी त्या घेण्यास नकार दिला आणि 14 कोटी सुवर्ण मुद्रा परत घेण्यास राजाने नकार दिल्यामुळे कौत्साने त्या मुद्रा आपट्याच्या झाडाखाली ठेवून लोकांना लुटायला सांगितले. अनेकांनी त्या वृक्षांची पूजा केली व पाहिजे तेवढ्या मुद्रा लुटल्या. तो दिवस दसऱ्याचा होता, म्हणून त्या दिवसापासून या झाडाची पूजा करून सोन्याच्या नाणी लुटण्याची प्रथा सुरू झाली असे म्हटले जाते. याविषयी आणखी एक दंतकथा आहे. ती म्हणजे दसऱ्याच्या दिवशी पांडव अज्ञातवास संपवून परत निघाले अशी ही आख्यायिका आहे. पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रे शमीच्या झाडावरील एका ढोलीत लपवून ठेवली होती. त्यापैकी गांडीव धनुष्य आणि काही बाण रूपात असलेल्या अर्जुनाने विराटच्या गायी सोडवून आणण्यासाठी वापरले आणि त्या कामगिरीनंतर परत झाडावर ठेवून दिले अशी कथा आढळून येते. यामुळे विजयादशमीला शमीच्या झाडाची सुद्धा पूजा करून त्याला औक्षण केले जाते. अशा प्रकारे दसरा हा सण भारतात विविध ठिकाणी मिठाई वाटून व एकमेकांना शुभेच्छा देऊन मोठ्या आनंद व उत्साहाने साजरा केला जातो. तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील.